मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रांतर्गत नुकतीच मान्सून पूर्व नियोजनाची कामे करण्यात आली, परंतु ठिकठिकाणचे बांधकाम व्यवस्थित न झाल्याने नगर परिषदचे नियोजन अगदी ढिसाळ असल्याचे स्पष्ट झाले। पहिलेच पावसात नालीतील पाणी रस्त्यावर दुकानात शिरल्याने नियोजनाच्या ढिसाळपणावर शिक्कामोर्तब झाले आहे। येथील जळमकर इंडस्ट्रीज ते शहर पोलीस स्टेशन लाईनच्या रस्त्यालगत नगर परिषदने नाली बांधण्यात आली, परंतु सदर नालीच्या बांधकामात नालीला उतारच काढला नसल्याने पावसामुळे नालीचे पाणी सर्व रस्त्यावर लगतच असलेल्या नगर परिषदेच्या दुकानांमध्ये शिरल्याने येथील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे। तर रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्यावर चालणे देखील कठीण झाले आहे। पहिलाच पाऊस येताच नालीतील गाळ रस्त्यावर व येथील दुकानांमध्ये आले, यामुळे मात्र येथील रस्त्यांवर व दुकानांमध्ये सर्वत्र दुर्गंध पसरली आहे। याबाबत येथील दुकानदारांनी नगर परिषदेस वारंवार तक्रार देऊनही याकडे नगर परिषदेने दुर्लक्ष करीत कुठलाही तोडगा न काढल्याने आज आम्हास नुकसान सहन करावे लागत असून यामुळे मात्र नगर परिषदच्या बांधकाम विभागाचे ढिसाळपणा दिसून येत असल्याचे येथील व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे। नगर परिषदच्या बांधकाम विभागाने अथवा अभियंत्यांनी नाली बांधकामावर वेळीच लक्ष दिले असते तर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या वेळीच निकाली लागल्या असत्या, परंतु नगर परिषदच्या अभियंत्याच्या कामचुकारपणामुळे मात्र नगर परिषदच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे। या गांभीर्याकडे नगर परिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक एस टाळे आता काय कारवाई करतात व येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात कितपत यश प्राप्त करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नाली बनवली, रोड बनवला, रोड दुकानाच्या पेक्षा रोड मोठा बनवलेला आहे आणि नितीन भटकर ठेकेदार होता, त्याला वारंवार सांगून सुद्धा त्यांनी कोणतीही गोष्ट ऐकलं। त्याच्यानंतर इंजिनियर काय नाव त्याचं संकेत काय ताक कोकलवार संकेत ताक कोकलवार यांना सुद्धा वारंवार सांगून सुद्धा कोणतेही नियोजन केलेलं नाही आहे। नाली साफ करायला 8 दिवसातून 15 दिवसातून एकच वेळेला येतात आणि वारंवार सूचना देऊनही नगर परिषद लक्ष देत नाही आणि पाणी नालीचं पाणी तिथेच साचते। त्यांना वारंवार सूचना देऊन रोगराई वाढेल हे सुद्धा त्यांना वारंवार सांगूनही नगर परिषद दुर्लक्ष करते। रोडचे पण त्याचा उपयोग दुकानदारांना काहीच होत नाही आहे, त्याच्यामुळे आमच्या दुकानामध्ये पाणी जमा होत आहे। आज पहिलाच पाऊस पडला आणि दुकानामध्ये पूर्ण पाणी झालं आहे, चिखल झाला आहे, आम्हाला खूप त्रास होत आहे। त्याचं नियोजन काही होत नाही, नगरपालिका वारंवार कंप्लेंट करून सुद्धा आमचं नुकसान होत आहे। याची कंप्लेंट केली का तुम्ही? कंप्लेंट केली आहे, आताही थोड्या वेळापूर्वी आम्ही जाऊन आलो, त्यांना भेटून आलो, ते पाहून गेले आता, पण आता माहिती पडेल काय होईल। विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कोरेकर, सीएन न्यूज अकोला। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।